नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला मकर संक्रांतीसाठी सुंदर असा वाण बनवून दाखवणार आहे. तर आज आपण वाणामध्ये काय बघणार आहोत तर खणाची पोटली मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे. आता ही जी पोटली आहे ना तर ती आपण हळदी कुंकवामध्ये खास वापरू शकतो, रुखवातीमध्ये वापरू शकतो, प्लस आपण छोटे मोठे गिफ्ट देण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. तर या पोटलीमध्ये आपण काय देऊ शकतो बघा, तांदूळ, सुपारी, हळदी कुंकूची छोट्या पोटल्या असतात त्यासुद्धा त्याच्यामध्ये टाकून आपण देऊ शकतो, प्लस फुटाणे, हे सगळं भरून आपण पोटली तयार करू शकतो. किंवा मग टिकली, हेअर ॲक्सेसरीज असतात, क्लिप, रबर, नेलपेंट, ते सगळं भरूनसुद्धा आपण ही पोटली वाण म्हणून देऊ शकतो. आता या पोटलीचा पर्सनलसाठी यूज खूप आहे, म्हणजे जसं की कॉईन ठेवण्यासाठी आपण ही छोटी पोटली वापरू शकतो, किंवा छोटे मोठे दागिने ठेवण्यासाठी आपण बाहेर कुठे जात असतो तेव्हासुद्धा याच्यामध्ये दागिने ठेवून आपण घेऊन जाऊ शकतो. प्लस अजून काही छोट्या मुली असतात त्यांना कन्यापूजनच्या वेळेला वगैरे त्याच्यामध्ये चॉकलेट्स वगैरे भरून पण आपण देऊ शकतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही ही जी पोटली आहे ना ती वापरू शकता. आज सध्या या पोटलीचा ट्रेंड पण खूप चालू आहे, म्हणजे वाणासाठी खूप चांगला प्रतिसाद आहे या पोटलीचा. आता ही एकदम सिंपल आणि सुंदर दिसते, पण डिटेलमध्ये कशी शिवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि थोडंसं वेगळ्या पॅटर्नमध्ये सांगणार आहे. म्हणजे सिंपल आहे पण एकदम थोडासा लूक आपण चेंज करून त्याची पोटली शिवणार आहोत. तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मी सांगणार. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि संक्रांतीसाठी हा वाण तुम्हाला कसा वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी बऱ्याच व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांना वस्त्र वगैरे परिधान करून दाखवत असते, नवीन नवीन वस्त्र शिवत असते. संक्रांतीचे वाण असू देत किंवा अजून डेकोरेटिव्ह देवांसाठी जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला करून दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तर चॅनलला आपला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण सुंदर अशी खणाची संक्रांतीसाठी वाण कसं बनवायचं हे बघूया. चला, आता सुंदर असा खणाचा वाण आपण बनवायला सुरुवात करूया. तर खणाची पोटली म्हणू शकतो आपण याला. आता या पोटलीमध्ये बऱ्याच गोष्टी आपण देऊ शकतो, जसं की तांदूळ, हळदी कुंकू, सुपारी, परत अजून खाऊ, अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये टाकून ही पोटली तयार करू शकतो. किंवा मग आपण या पोटलीमध्ये सुंदर असा हेअर ॲक्सेसरीज असतात, जसं की क्लिप असतो, रबर असते, टिकली, नेलपेंटची बॉटल, अशा पद्धतीने आपण या पोटलीमध्ये टाकून ही पोटली बांधूनसुद्धा वाण म्हणून देऊ शकतो. तर सुंदर एकदम सिंपल कमी कापडापासून अगदी 1 मीटर कापडामध्ये तुम्ही 10-12 पोटल्या अशा बनवू शकता. 10-12पेक्षा जास्त पोटल्या तुम्ही बनवू शकता आणि संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता. ही सुंदर आयडिया आहे. तर आता सिंपलमध्ये कशी शिवायची आणि एक वेगळा लूक कसा क्रिएट करायचा हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिल्यांदा कापड मी कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला सांगते कसं कटिंग करून घेतलेलं आहे, कोणत्या मापावरती कटिंग करून घेतलेलं आहे. तर बघा, खणाचे हे 2 सेम टू सेम मी तुकडे घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो तुकडा आहे ना याचा मी माप सांगते की ही जी बाजू आहे ती 8.5 इंचाची आहे आणि ही बाजूसुद्धा 8.5 इंचाची आहे. या टोकापासून पुढे 8.5 इंचावरती मार्क करायचं आणि हा राऊंड शेप द्यायचा. बघा, ही 8.5 इंच, ही 8.5 इंच, आणि ह्या टोकापासून पुढे आपल्याला 8.5 इंचावरती टिक मार्क करायचं आहे आणि राऊंड शेप देऊन, बघा खडूने मी जो राऊंड शेप दिला आहे ना तो तुम्हाला दिसत असेल. तर अशा पद्धतीने राऊंड शेप द्यायचा आणि कट करायचा. सेम हा सुद्धा कापड आपल्याला असाच करायचा आहे. सेम टू सेम मापावरती कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता खणाची जी किनार असते, किनार खूप महत्त्वाची आहे. किनारीने वेगळा लूक येतो, तर ती किनार आपण वापरणार आहोत. एक पॅच घेतलेला आहे मी. याची जी रुंदी आहे, बघा याची जी रुंदी आहे ती 10 इंच अंदाजे मी घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा अंदाजे 8.5, 9, 10 इंच घेऊ शकता.
तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हा जो पॅच आहे ना तो आपल्याला असा इथे तिरका लावून घ्यायचा आहे, एका साईडला तिरका लावून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने तिरका लावून घ्यायचा आहे. आता तिरका लावताना हा जो एक्स्ट्राचा जो कापड आहे ना तो मी कटिंग करून देते. हे बघा कटिंग करून झाल्याच्या नंतर ही बरोबर ग्रीन जी लाईन आहे त्या ग्रीन लाईनीवरून आपल्याला अशा पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची. तर व्यवस्थित शिलाई मारून मी घेते आणि त्याच्यानंतर हा शिलाई मारलेला जो पॅच आहे ना तो आपल्याला बरोबर हा एका पॅचची जी सरळ बाजू आहे ना, ही बघा ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. आता कुठल्याही एका पॅचची आपल्याला एक सरळ बाजू घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने हा पॅच तिरका लावून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने तिरका लावून घ्यायचा आहे. ह्याचा जो कटिंग भाग आहे ना तो इकडे कॉर्नरला गेला पाहिजे. हे बघा बरोबर अशा पद्धतीने आपल्याला हा लावून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित मी लावून घेते आणि तुम्हाला दाखवते. शिलाई मारून झाल्याच्या नंतरला हा पॅच कसा रेडी झाला आहे तो दाखवते. बघा अशा पद्धतीने हा पॅच तयार झालेला आहे. व्यवस्थित अशी मी शिलाई मारून घेतली. हे बघा आणि एक्स्ट्राचा जो उरलेला कापड आहे ना तो कटिंग करून दिला आहे. हे बघा हे असे 2 तुकडे निघाले साईडचे, आता ते कटिंग करून दिलेत. आता आपल्याला थोडं अजून सुंदर बनवण्यासाठी ना आपल्याला लेस लावायची आहे. तर मी इथे गोल्डन रंगाची सुंदर अशी ही लेस लावणार आहे. बघा अशा पद्धतीने छान अशी ही लेस लावणार आहे. तर व्यवस्थित लेस लावून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर बघा सुंदर इथे लेस लावून घेतली आहे. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर हा जो दुसरावाला जो पॅच आहे ना तो सरळ बाजू आणि याची सरळ बाजू एकमेकांवरती ठेवायची. अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवायची आणि याला शिलाई मारून घ्यायची. आता शिलाई मारताना काय करायचं, पूर्ण शिलाई मारायची नाही. थोडासा भाग जो आहे ना तो आपल्याला ओपन ठेवायचा इथे, जेणेकरून तो सरळ करता येईल त्यासाठी. तर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. थोडंसं पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून धागे दोरे वगैरे नाही निघाले पाहिजेत त्यासाठी. तर आता बघा सगळ्यात पहिल्यांदा मी पूर्ण शिलाई मारून घेते आणि एवढा पॅच इथे ओपन ठेवते, म्हणजे आपल्याला हे सरळ करता येईल. तर बघा व्यवस्थित शिलाई मारली आणि इथे थोडासा हा जो बाजू आहे ती ओपन ठेवलेली आहे. आता आपल्याला ह्याला कट्स मारून घेऊया. शिलाई मारती आपल्याला कट्स नाही मारायचे, शिलाई सोडून थोडे थोडे आपल्याला कट मारायचे, जेणेकरून आपण जेव्हा उलटं फिरवणार ना तेव्हा एक तर फिनिशिंग चांगली येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे खणाचा कापड आहे, आपण अस्तर वगैरे नाही वापरलेला, दोन्ही साईडला खणच वापरलेलं आहे, त्यामुळे धागे दोरे वगैरे कुठून निघायला नाही पाहिजेत. म्हणून आता हा सरळ करून घ्यायचा आहे. तर मी व्यवस्थित असं सरळ करून घेते. टोकं व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायचे. अशा पद्धतीने हा सरळ करायचा आणि सरळ केल्याच्या नंतरला इथे सुद्धा आपल्याला एक अशी फोल्ड मारून आतल्या साईडला कापड टाकून शिलाई मारून घ्यायचे. हे टोकं दोन्ही आहेत ना ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे पहिल्यांदा आणि वरून दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे फिनिशिंग आपली प्रॉपर येणार आहे. तर बघा व्यवस्थित अशी ही दाब शिलाई देऊन झालेली आहे. फिनिशिंग तुम्ही बघू शकता, मागच्या साईडने सुद्धा एकदम छान फिनिशिंग आलेली आहे. तर आता आपल्याला अजून थोडंसं अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी लेस लावून घ्यायची आहे. वरच्या साईडने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने ही लेस मी इथे लावून घेते. राऊंडमध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. ओके, अशा पद्धतीने ही लेस लावून घेते. तर बघा खूप सुंदर अशी आपली ही लेस लावून झालेली आहे. आता फायनल स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी सरळ बाजू आहे ना ती आपल्याला आतल्या बाजूला ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने हा टोक एकमेकांना जुळवून आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित अशी कॉर्नर पकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. इथे जर टोक थोडासा बाहेर येत असेल ना, आता माझा टोक थोडासा आहे ना बाहेर येतोय, तर तो सरळ करून घेण्यासाठी आपल्याला एकदम सरळ शिलाई अशी मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित घट्ट शिलाई मारून घेते. तर बघा व्यवस्थित सरळ अशी शिलाई मारून घेतली. आता याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. टोक व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं
स्क्रूड्रायव्हर वगैरे असेल ना तर त्याच्या साह्याने हे सरळ असं बाहेर काढून घ्यायचं. इझिली येतं ते, पण आपल्याला थोडंसं खालची जी बाजू आहे ना ती काढून घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने खेचून खेचून आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे. छानपैकी हे बाहेर निघालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये ना तुम्ही कोणत्याही प्रकारची, जसं की नेलपेंट मी तुम्हाला सांगितलं, नेलपेंटची बॉटल किंवा हळदी कुंकूच्या पुड्या मिळतात त्या, आणि परत क्लिप, रबर, वेगवेगळ्या प्रकारचे रबर जे असतात ते, अशा प्रकारे तुम्ही काही छोटं मोठं याच्यामध्ये टाकू शकता. प्लस तांदूळ, सुपारी असं सगळं तुम्ही टाकून याच्यामध्ये देऊ शकता. म्हणजे याच्यामध्ये आरामात सगळं येणार. थोडेसे तांदूळ, एक सुपारी, प्लस आपले जे फुटाणे असतात त्याची छोटंसं पाऊच, अशा पद्धतीने याला थोडंसं अट्रॅक्टिव्ह तुम्ही बनवू शकता. आता मी याच्यामध्ये ना पूर्ण तांदूळ टाकून तुम्हाला दाखवते. डायरेक्ट तांदूळ टाकते. फक्त जर तांदूळ टाकायचे असतील ना तुम्हाला, तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तांदळाची एक पोटली बनवून सुद्धा तुम्ही टाकू शकता. मी आता इथे डायरेक्ट तुम्हाला दाखवते. मी परत सगळे तांदूळ काढून ठेवणार आहे. आणि मागच्या साईडला आपण सेम कापड वापरलं आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आहे त्याची. तर बघा अशा प्रकारे आता ह्याच्यामध्ये पूर्ण वाटीभर तांदूळ पण मावत आहेत. हे बघा, म्हणजे तुमचं सगळं ह्याच्यामध्ये राहणार आहे हे अशा पद्धतीने. पण आता मी हे एवढे वाटीभर तांदूळ नाही टाकत आहे, थोडे काढते, कारण बांधायला पण व्यवस्थित जमलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण एवढे तांदूळ घेतलेले आहेत मी. आता हा वरचा जो धागे वगैरे काय निघताना तुम्हाला वाटले तर ते कट करायचे आहेत. हे बघा, तांदूळ मी साईडला ठेवून घेते. सुंदर अशी ही पोटली तयार आहे आपली. आता याला आपल्याला एक नाडीने बांधायची आहे. तर ती नाडी मी गोल्डन कलरची रेडीमेड जी नाडी मिळते ना ती घेतलेली आहे. आणि याला दोन या किनारीचे ना, जो किनारीचा भाग जो उरला होता ना मगाशी कट करून दिलेला, तुम्हाला सांगितलं मी की साईडचे 2 टोकं उरत आहेत. तर त्या 2 टोकांचे मी हे छोटेसे टेसल्स बनवलेले आहेत. हे बघा, असे लटकन टाईपमध्ये बनवले आहेत. तर त्याच्याने आता ही पोटली जी आहे ती अशी बांधते मी. अशी गाठ बांधते एक, आणि एक असा फूल बांधते. हे बघा, खूप सुंदर आणि एकदम क्यूट. आता याच्यावरती आपल्याला एक्स्ट्रा काहीच लावायची गरज नाही आहे, म्हणजे नथ वगैरे वगैरे काही लावायची गरज नाही आहे. एकदम सिंपल आणि सुंदर पोटली आपली तयार झालेली आहे. आणि ही वाण म्हणून तुम्ही देऊ शकता, खूप छान वाटते. आता याचं वाण म्हणून दिल्याच्या नंतर याचा यूज काय होईल तर बघा, याचा यूज आपण छोटे मोठे चिल्लर वगैरे पण याच्यामध्ये जमा करू शकता. म्हणजे कॉईन्स वगैरे असतात ते जमा करू शकता, किंवा पैसे पण आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. नाही असं नाही, पैसे पण ठेवू शकतो. प्लस याच्यामध्ये आपण कुठे बाहेर जाणार असू तर आपला छोटासा दागिने वगैरे असतात, तर ते दागिनेसुद्धा आपण याच्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवू शकतो. म्हणजे काही भीती नाही त्याची, म्हणजे खूप सुंदर वाटतं आहे. प्लस अजून आपण हा देवाऱ्यामध्ये जे देवांचे अत्तर वगैरे असतात, तर ते अत्तर ठेवण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. म्हणजे अजून काय वेगवेगळं आपण याचा यूज करू शकतो हे मी तुम्हाला सांगते. आता हे रुखवातामध्ये सुद्धा अशा प्रकारचे कोन बनवून तुम्ही ठेवू शकता. म्हणजे याच्यामध्ये तांदूळ वगैरे असे बनवून ठेवू शकता. किंवा रुखमातीमध्ये जे आपण जे कडधान्य वगैरे देतो ना, त्याच्यासुद्धा पोटल्या आतमध्ये टाकून कडधान्यांचं सुद्धा हे तुम्ही डेकोरेशन करू शकता.
जे वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळीमध्ये सुद्धा गिफ्ट म्हणून देण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये काही स्टाफ वगैरे असतात, त्यांना आपण कधी कधी चांदीची कॉईन देत असतो किंवा अजून काहीतरी सेलिब्रेटिंग असं काहीतरी आपण देत असतो, तेव्हासुद्धा हे याच्यामधून दिलं तर खूप सुंदर वाटणार आहे, खूप छान वाटणार आहे. आणि ही पोटली खूप युजफुल आहे, म्हणजे आपण कुठेही याचा वापर करू शकतो. अगदी पर्समध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये आपण एखादी लिपस्टिक, परत अजून लिप बाम वगैरे असं काजळ, पेन्सिल वगैरे जे छोटे छोटे येतात ना, ते ठेवून सुद्धा आपण पर्समध्ये सुद्धा हे वापरू शकतो. खूप छान आहे आणि खूप लुक भारी वाटतं याचा. डिझाईन पण खूप सुंदर झालेली आहे, वरच्या साईडने पण बघू शकता तुम्ही, खूप सुंदर झालेली आहे. तर हे वाणाची जी आयडिया आहे आणि ही जी पोटली मी आज बनवली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन प्रकारचे वस्त्र, श्री स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र, आसनं, कमळ आसनं, असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील त्याच्यातून आणि तुम्हालासुद्धा बनवता येईल, महाराजांना वस्त्र परिधान करता येतील. हाताने बनवलेल्या वस्तू एखाद्याला देण्यात आणि किंवा हाताने शिवलेले वस्त्र महाराजांना परिधान करण्यामध्ये जो आनंद आहे, जो फील आहे, तो तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल. तर भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन एखाद्या आयडियासोबत, जसं की वाण असेल किंवा वस्त्र असतील त्याच्यासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.